हॅलो फ्रेंड्स, जय भीम. सर्वांना बुद्ध जयंतीच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा. आज आहे बुद्ध पौर्णिमा, बुद्ध जयंती. त्यानिमित्त सर्वांना खूप शुभेच्छा. मग मी माझी सकाळची सर्व पूजा वगैरे आवरून घेतलेली आहे आणि समोर काय होणार आहे ते बघण्यासाठी पूर्ण व्लॉग बघा, तेव्हा तुम्हाला सर्व डिटेल्स कळतील. बघा, बुद्ध पौर्णिमा असल्यामुळे आज सर्वांना उपवास होता, त्याच्यामुळे उपवास सोडायचा म्हणून मला स्वयंपाकाची घाई. आणि बुद्ध पौर्णिमा स्पेशल राहते खीर, म्हणून मी आज बनवलेली आहे खीर आणि मसाल्याचे वांगे. स्वयंपाक आवरायची घाई होती, कारण लवकर स्वयंपाक आवरून आणखी एका स्पेशल ठिकाणी जायचं होतं. ते म्हणजे तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच की काय स्पेशल आहे आणि कुठल्याच ठिकाणी मला जायचं आहे. माझी सर्व कामं आवरून घेतले, स्वयंपाक झालेला आहे, सर्व स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर मी ड्रेस वगैरे चेंज केला, आवरलं, कारण मला जायचं होतं विहारात. बुद्ध पौर्णिमा म्हणजे विहारात गेलो नाही तर मग काय कामाचं, विहारात जायचं होतं. त्यामुळे मग मी आज तयार होत होती, तयार झाली. त्यानंतर मी पहिला प्रसाद ठेवला खिरेचा, तथागतांना दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग माझा मुलगा, मी आणि माझे मिस्टर सर्व निघालो बाहेर जाण्यासाठी. हा बघा माझा मुलगा. तुम्हाला विचार पडलेला असेल याचं टक्कल का केलेलं आहे, याचं काय, हे बघा. कारण आज होता चिवरदान. माझा मुलगा आज सामनेर शिबिरमध्ये 10 दिवसाचं चिवर घेणार होता, त्यामध्ये तो जाणार होता. तर मला तिथे जायचं होतं. 10 वाजता वंदना होती, तर त्याच्यामुळे मला तिथे जायचं होतं. मग आम्ही तिकडे निघालो होतो. आम्ही विहारात पोहोचलो. विहारामध्ये रांगोळी वगैरे टाकून छान सजवलेलं आहे. सकाळी सकाळी छान रांगोळी टाकलेली आहे पूर्ण गेटपासून तर आतपर्यंत. कारण आज खूप छान दिवस राहतो. या दिवशी चिवर घेणे आणि 10 दिवसाचं शिबिर करणे म्हणजे खूप नशिबाची गोष्ट असते. हे काहींनाच जमते, सर्वांना जमत नाही. मला टेन्शन होतं माझा मुलगा राहील की नाही, पण छान राहत आहे तो, छान आहे. मी भेटून आली त्याला काल, छान आहे. बघा, मूर्ती तर इतकी सुंदर आहे ना, बघता क्षणी माझ्या डोळ्यामध्ये भरली. खूप सुंदर आहे. मावशी इथे वंदन करत होत्या तथागताला. आम्ही पण गेलो, वंदन करून घेतलं. तर चला आधी वंदन करून घ्यावं, त्यानंतर मग वंदनाला सुरुवात झाली. तिथे मग आर्याजी आल्या होत्या, खूप साऱ्या लेडीज होत्या, जेंट्स पण होते विहारामध्ये. बघा तुम्ही करते, सर्वजण वंदना घेत होते. आम्ही सर्वजण वंदना करत होतो. तर वंदना करून घेतली की नंतर भोजनदानाचा पण कार्यक्रम होता. लगेच भोजनदानाला सुरुवात झाली, कारण उपवास असते त्यामुळे 12च्या आधीच सोडावा लागतो. तर सर्व मग ते आधीच असतं. भोजनदानानंतर लगेच मुलांना, जे मुलं चिवर घेणार आहेत त्यांना एक साईडला बसवलं. बघा सगळे एक साईडला बसलेले आहेत. त्यानंतर त्यांना दीक्षा देण्यात आली. भंतेजींच्या हस्ते सर्व त्यांच्या हातून गाथा म्हणून घेतल्या. पूर्ण गाथा आणि पूर्ण वंदना घेऊन त्यांना चिवर दिलं आईवडिलांच्या हातून. हे खूप पुण्याचं काम असते, कारण आपला मुलगा आपण 10 दिवस दानच करतो असं समजावं लागतं. माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. माझ्या मुलाने एवढ्या कमी वयाच्या 12 वर्षी घेतलेला आहे. बघा माझा मुलगा. नंतर आम्ही त्यांना चिवर दिलं आणि नंतर मग आम्हाला साईडला उभं राहायला सांगितलं, कारण त्याच्यानंतर आम्हाला त्यांना हात लावता येत नाही. बघा ते चिवर घेऊन आले, किती सुंदर दिसत आहेत ना, छोटे छोटे तथागताचं रूपच दिसत आहे. खूप सुंदर. त्याचं लक्ष नव्हतं, पण मी व्हिडिओ घेत होती, तर चला आठवणी राहतात. माझ्या मुलाला छान नाव दिलं होतं भंतेजींनी, आर्यानंद भंतेजी. खूप सुंदर नाव होतं. तर सामनेर शिबिरमध्ये त्याचं नाव आर्यानंद राहणार आहे. जे आपले नावं असतात ते नाव नाही घेण्यात येत, त्यांना नावं देतात. त्याच्यामुळे माझ्या मुलाला सुंदर नाव दिलं होतं भंतेजींनी, आर्यानंद असे. छान पद्धतीने छान वंदना म्हणून घेत आहेत. त्यांच्याकडून चिवर घेतल्यावर पूर्ण रीतिरिवाजाप्रमाणे सर्व करून घेत आहेत. त्यानंतर त्याला सोडून मग आम्ही निघालो परत घरी जायला. हे आहे आमचा डाबकी रोडचा रस्ता. त्या डाबकी रोड बघा किती ऊन तापत आहे. अकोल्याचं ऊन, बापरे बाप, एवढं पॅक होऊन जावं लागते बघा. तर घरी पोहोचलो, म्हटलं चला पटकन आपण उपवास सोडून